Welcome back to our channel. Yes. Welcome back to our podcast. So आपण कव्हर करत आहोत श्रीमान योगी बाय रणजित देसाई यांचं पुस्तक जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लाईफवरती आधारित. आतापर्यंत आपण खूप 4 चॅप्टर्स कव्हर केलेले आहेत आणि Yes. हा आपला 5वा पाचवा. पॉडकास्ट असणार आहे. सो Yes. बेसिकली हा आमचा 5वा एपिसोड असणार आहे. तुला काही ऍड ऑन करायचंय? लास्ट चॅप्टर मध्ये आपण आय थिंक अफजल खानची एंट्री झाली होती ना. अफजल खानची एंट्री झाली होती आणि correct. बाकीचं तुम्ही बघू शकता. आणि शकता. शिवाजी महाराजांचा राग, कोप हे सगळं आपण पाहिलं होतं. त्यांनी मागच्या एक जी शिक्षा दिली होती ती किती कठोर होती, का आणि होती. प्लस एक शिकवणही दिली होती की काही चांगलं सुरू करायचं असेल तर ते आधी स्वतःच्या घरातून चालू करायला. स्टार्ट करूया चॅप्टर 5 सोबत. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. सो आता 6 महिने उलटून गेले आहेत जेव्हा जावळी आपण ही कॅप्चर केली. आणि जसं सांगितलं होतं मागच्या पॉडकास्टमध्ये, नवीन नवीन कॉईन्स शिवाजी महाराजांच्या काळातले इंट्रोड्यूस झाले. त्यांनी नवीन पदव्या इंट्रोड्यूस केल्या, जसे की पेशवा, दाबीर, सबनीस, हे सगळ्या वेगवेगळ्या पेशव्या काय म्हणतात पदव्या इंट्रोड्यूस झाल्या. जसं खजिनदार वगैरे असतं ना, चीफ इन कमांडर वगैरे तसं. आणि आता काय झालं की 1 वीक नंतर हे सगळे पुरंदर फोर्ट जे आहे त्याच्या पायथ्याशी नारायण आहेत त्यांचं देऊळ होतं. तिथे हे सगळे बसले होते आणि तिथे येतात तिमाजी कुलकर्णी. आता तिमाजी कुलकर्णी जे आहेत ते त्यांच्याकडे होतं सुपे जी एरिया आहे, सुपे एरिया माहिती? नाही. सुपे परभणी, ती परभणी लिहिलं याच्यामध्ये. हा. सो सुपे जे आहे, आपण सुपे म्हणू, सुपे जे आहे त्याची जहागीर ह्यांच्याकडे होती. जहागीर म्हणण्यापेक्षा त्याचे जे असं खजिनदार जे होते ना, ज्याचं सगळं बघायचं की किती पैसे येतात, किती आपण अलॉट करू शकतो, काय ते सगळं ह्यांच्याकडे होतं. खजिनदारच तिमाजी कुलकर्णी यांच्याकडे होतं. पण मेन जहागीर कोणाकडे होती? ती शहाजी महाराजांकडे होती, म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांकडे होती. पण शिवाजी महाराजांचे जे वडील शहाजी महाराज ते काय करतात, बिकॉज ते सगळीकडे लक्ष नाही घालू शकत, त्यांनी ती जहागीर तात्पुरतं सांभाळायला त्यांच्या मेहुण्यांना दिली. म्हणजे त्यांची जी बायको होती ताराबाई, त्यांची जी बायको होती तुकाबाईंचे जे भाऊ आहेत त्यांचं नाव पण संभाजी होतं, संभाजी मोहिते, त्यांना ती त्यांनी जहागीर सांभाळायला दिली. पण तिमाजी हे तिकडचं मेन असं बघत होते की खजिनदार होते. तर ह्यांनी काय केलं, संभाजी मोहिते ह्यांनी रिश्वत वगैरे देऊन, करप्शन करून त्यांच्याकडनं, त्यांच्याच लोकांकडनं त्यांच्या विरोधात असं काहीतरी हे केलं आणि काढून घेतली त्यांच्याकडनं. कुलकर्ण्यांकडनं सुपे हे काढून घेतली आणि त्यांनी त्यांच्या अंडर घेतली. आता हे सगळं शहाजी महाराजांना माहिती आहे. त्यांनी मग सांगितलं की शिवाजी राजे, तुम्ही ह्याची दक्कल घ्या, तुम्ही हे मॅनेज करा. आणि तिमाजी पण जातात राजांकडे आणि त्यांना सांगतात, जेव्हा हे सगळे पुरंदर गडापाशी बसले, की माझ्यासोबत असं असं झालंय. आणि शहाजी महाराज पण म्हणतात की तुम्ही बघा. सो राजे म्हणतात की ठीक आहे, आपण करू काहीतरी, मी नक्कीच काहीतरी ह्याचा उपाय काढेल. तर नेक्स्ट डे शिवाजी महाराज त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात काम करत, आणि त्यांना असं ना भजन ऐकायला येतात, श्लोक ऐकायला येतात. तर जे रामदास महाराज जे होते त्यांचा संदेश जे पसरवायचे त्यांना रामदासी असं म्हणायचे. तर राजे बोलवतात सोनोपंतांना की कोण आले? तर ते म्हणतात की रामदासी आलेत. तर ते म्हणतात की किती छान वाटतं त्यांचं भजन ऐकून. तर सोनोपंत म्हणतात की थांबा, मी त्यांना बोलवतो, त्यांना सांगतो की राजेंनी आदेश दिलाय. राजे म्हणतात आपण कुणी नाहीये ह्यांना आदेश द्यायला, ते रामदास महाराज ह्यांचे रामदासी आहेत, आपण कुणी नाहीये की त्यांना आपण ऑर्डर करू शकतो, मीच त्यांच्याकडे जायला पाहिजे. आणि मग ते तसं करून जातात. जसं मी पहिले सांगितलं होतं की राजांच्या मनामध्ये तुकाराम महाराज, जे सगळे संत होते, जे संन्यासी आहेत, जे असे जागोजागी पसरत असतात महाराजांचे मेसेजेस वगैरे, तुकाराम महाराजांचे मेसेजेस, तर त्यांना ना त्यांच्यासाठी खूप सॉफ्ट कॉर्नर होता. आणि त्यांना ते फायनान्शियली पण हेल्प करायचे, सगळ्या पद्धतीने ते त्यांना हेल्प करायचे. तर ते जाऊन बसतात, रामदासी ह्यांना म्हणतात, त्यांचं नाव कल्याण असतं असं, की ऐकू आम्हाला पण थोडे श्लोक, असं तसं. आणि ते श्लोक ऐकून राजांचे डोळे असे भरून येतात, ते इतके कनेक्टेड आहेत. सो ह्याच्यावरनं कळतं की राजांचा बॉन्ड वेन इट कम्स टू स्पिरिच्युअलिटी वगैरे, इट वॉज व्हेरी स्ट्रॉंग. असं त्यांना खूप आवडायचं श्लोक ऐकायला. त्याच्यामुळे त्यांच्या मनात ह्या सगळ्या लोकांबद्दल खूप रिस्पेक्ट होती. मग कुठलीही मीटिंग वगैरे असेल ते मधूनच उठून जाणार, जर त्यांना कळलं की कुठला संन्यासी त्यांच्या दारात आलाय तर. त्यांना इतकी रिस्पेक्ट होती. आणि असं नाही की त्यांना इथं बोलत, ते उठून त्यांच्याकडे जाणार.
दॅट वॉज द रिस्पेक्ट ही हॅड फॉर संन्यासी. आणि आजच्या ह्याच्यामध्ये जर लोकांना विचारलं तर त्यांना माहिती पण नसेल की आपले संत कोण आहे आणि किती मोठं ट्रेजर त्यांनी आपल्याकडे सोडलंय. त्यांच्या कविता, त्यांचे श्लोक जर ऐकले त्याच्यामध्ये लाईफचा खूप सारांश आहे. जर तो ऐकला तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मग राजे म्हणतात की मग सम्राट जे आहे त्यांचा काय मेसेज आहे का आमच्यासाठी, म्हणजे रामदास महाराजांचा. तर ते म्हणतात की जे रामदासी असतात ते म्हणतात की महाराजही तेच म्हणत आहेत की सगळं नीट होणार आहे आणि मुघलांचं आता एंड येणार आहे आणि आपलं स्वराज्य वाढणार आहे. हे ऐकून मग शिवाजी महाराजांना असं मोटिवेशन भेटतं की जर मोठ्या मोठ्या संतांचाही आपल्यावर आशीर्वाद आहे तर करू शकतो आपण. सो दॅट मोटिवेटेड हिम असं. ह्याच्यानंतर जेव्हा ते आज जातात तर बघतात की विचारे, गायकवाड हे सगळे बसलेले असतात. जसं की मी लास्ट टाइम म्हटलं होतं की लग्नाचे स्थळं यायचे. इट वॉज मोर लाईक अन अलायन्स की लग्न म्हणजे कसं तुम्ही अलायन्स करू शकता. तिथं सरनेम्स आहेत, जसं गायकवाड आहे, इंगळे आहेत, असं. तर त्यांच्यासोबत अलायन्स करायला शिवाजी महाराजांच्या अगेन्स्ट होते. मी हे मेन्शन केलं असं लास्ट पॉडकास्टमध्ये, ज्यात ते म्हणले होते की हे मुघलांची रीत आहे, आपली रीत नाहीये. पण जिजामाता त्यांना समजवतात की असं काही ह्याच्यामध्ये हे नाहीये, फक्त ते एक युती त्यांच्यासोबत करण्यासाठीच आहे एक. सो मग ह्याच्यामध्ये त्यांच्या बायकोंची नावं दिली आहेत. सो त्यांचं जवळजवळ 4 महिन्यात त्यांचं लग्न होतं गायकवाड, जाधव आणि इंगळ्या घराण्यात. म्हणजे त्यांचं लग्न होतं साकवारबाई, काशीबाई आणि गुणवंतीबाई ह्यांच्यासोबत. आणि आधीपासूनच त्यांची जी बायको होती ते होती सईबाई, सोयराबाई आणि पुतळाबाई. सो अशा त्यांच्या बायकांची नावं होती. पण त्यांचा सर्वात जास्त बॉन्ड होता सईबाई ह्यांच्यासोबत. आणि त्यांची पहिली मुलगी ही सखुबाई, सईबाई आणि शिवाजी महाराजांची मुलगी होती. करेक्ट. ठीक आहे. सो दिवाळी आली आहे आणि जे तिमाजी कुलकर्णी ह्यांचं झालं होतं तर तो प्रसंग आता आहे इथे. तो हे सुपेला जातात, जसं इथे लिहिले परगणा, सुपेला जातात परगणाच्या इथे. आणि आता बिकॉज ते म्हणजे आता शिवाजी महाराज आणि त्यांचे ट्रूप्स जे आहेत, त्यांचे जे लोक आहेत हे सुपेला जातात. की तिमाजी कुलकर्णी यांचा जो झालेला आहे टॉपिक तो आपण विस्तरू आता. सो त्याच्यासाठी ते सुपेला जातात आणि तिथं त्यांना अडवायला कुणी नाही. शेवटी ती शहाजी महाराजांची जहागिरी आहे आणि त्यांचाच एक मुलगा आलेला आहे. सो कोण अडवणार. सो कोणी अडवत नाही, काय नाही, सगळे एंट्री करतात वगैरे, आतमध्ये जातात. आणि जे संभाजी मोहिते असतात ते वेलकमही करतात की आज आली का तुम्हाला आमची आठवण. आता बिकॉज राजेंची आता चर्चा सगळीकडे चालू आहे. राजे एक आता मोठं व्यक्तिमत्व झालेलं आहे. सो ते टॉक्स नसतात का आता आली का आमची आठवण, असं तसं बोलायला लागले. तसं ते म्हणतात की असं काही नाही, असं तसं. ते म्हणतात की कुणीतरी तुमचे बँगलोरवरनं कान ओढले वाटतं म्हणून तुम्ही मला भेटायला आला, म्हणून तुम्हाला तुमच्या काकाची आठवण झाली वाटतं. ते म्हणतात की बँगलोरवरनं कॉल तर आला होता, म्हणजे असं म्हणजे पत्र तर आलं होतं, पण माझा कान नाही ओढला, त्याच्यामध्ये तुमचा कान ओढलाय. ते म्हणतात की तुम्ही असं कसं बोलू शकता माझ्यासोबत. ते म्हणतात की मला सगळं कळलंय, तुम्ही तिमाजी ह्यांच्याकडनं जबरदस्ती त्यांची जे सुपे आहे ते तुम्ही घेतलं आहे, जे चुकीचं आहे. आणि तुम्ही आत्ताही त्यांच्यावरती अट्रॉसिटी करताय, इकडच्या लोकांना तुम्ही त्रास देताय. सो मी तुम्हाला आत्ता शांतपणे सांगतोय की ते रिटर्न करून टाका. ते म्हणतात की तुम्ही माझ्या रक्त आहात म्हणून आत्ता इथं उभे, नाहीतर नसताना तर मी तुम्हाला आत्ता इथं मारून टाकलं असतं, असं संभाजी मोहिते म्हणतात राजांना. राजा म्हणतात की तुम्ही नाही करू शकत पण मी करू शकतो. आणि मग ते त्यांना चारी बाजूने घेरतात, संभाजी मोहित्यांना, कारण त्यांचे लोक एंटर ऑलरेडी केलेले असतात. आणि जी असते सुपे ती पुन्हा तिमाजी कुलकर्णी यांना देऊन टाकतात. चारी बाजूने घेरतात, अटक बिटक करतात. असं अटॅक करायची गरज नाही पडत, अटक करतात. त्यांना अटक करतात आणि जे सुपे ज्यांचे होतं तिमाजी कुलकर्णी त्यांना परत देऊन टाकतात. सो राजेंचं नेहमीच असंच आहे, पहिलं दे ट्राय टू टॉक, बोलून सॉल्व्ह करायला बघणार, जसं आपण लास्ट टाइम पण बघितलं होतं जे चंदनराव मोरे त्यांच्यासोबत झालं होतं. यशवंतराव मोरे जे चंदनराव त्यांचं टायटल होतं, त्यांच्यासोबत पण बोलून ट्राय केलं, पण नाहीच ऐकलं तर मग राजांना अशी स्टेप घ्यावी लागायची. आणि त्याच्यानंतर मग ते अटक करतात, म्हणजे असं नाही की ते त्यांना त्यांच्या कस्टडीमध्ये ठेवतात. ते म्हणतात की तुम्ही आता बँगलोरला जावा, त्यांचा माझं सामान वगैरे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जीव भेटलाय ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे, सामान वगैरे काय नाही, तुम्ही जावा बँगलोरला. आणि असं करून मग ते त्यांना पुन्हा बँगलोरला पाठवून देतात. आता
द थिंग इज की एक बॅड न्यूज येते. सगळे हे पुरंदर फोर्टवर आहेत, आई साहेब आणि हे सगळे. कोण पुरंदर फोर्ट? पुरंदर फोर्टवरती सगळे राजेंची अख्खी फॅमिली म्हणजे सईबाई, आई साहेब, सगळे लोक पुरंदरवर असतात. आणि त्यांना एक बॅड न्यूज येते की शिवाजी राजेंचे जे मोठे भाऊ होते संभाजी, ह्यांचा बॅटलमध्ये शहीद होतात हे बॅटलमध्ये. आता थिंग इज की शहाजी महाराज, संभाजी महाराज म्हणजेच शिवाजी राजेंचे मोठे भाऊ हे सगळे आदिलशाह सोबत काम करत होते. आदिलशाह जेव्हा वीक होतो तेव्हा अफजल खान असतो. सो संभाजी महाराज आणि अफजल खान हे कनकगिरीला अटॅक करणार होते. आणि अफजल खान काय करतो, बिकॉज त्याच्या मनामध्ये द्वेष असतो भोसले फॅमिलीबद्दल, तो म्हणतो संभाजी राजांना की तुम्ही जावा पुढे, तुम्हाला सपोर्ट लागला, मी माझे ट्रूप्स पाठवतो. एकटे त्यांना बॅटल फील्डमध्ये पाठवतात आणि मागणं ते सपोर्टही पाठवत नाही. त्याच्यामुळे लढता लढता त्यांचा मृत्यू होतो. आणि ऑफकोर्स राजांना राग येतो, पण रागापेक्षा त्या टायमिंगला जास्त मनामध्ये खंत असते की कॉज त्यांना जास्त टाइमही भेटलेला नसतो स्पेंड करायला एकत्र. कारण तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या का दुसऱ्या चॅप्टरमध्ये जेव्हा हे बँगलोरमधनं निघतात तेव्हा शहाजीराजे आई साहेबांना म्हणतात की एक मुलगा तुमच्याकडे, एक मुलगा माझ्याकडे, आपण दोघं त्यांना वाढू, बघू कोण जिंकतंय. आठवतं की बघू कोण चांगलं वाढवते कोणाला. शिवाजी राजेंची जबाबदारी आई साहेबांवर होती आणि संभाजी राजेंची जबाबदारी शहाजी महाराजांवर होती. आणि जेव्हा त्यांची भांडणं होते की तुम्ही राजांना दरबारात नाही नेऊ शकत, हे नाही, तेव्हा शहाजी महाराज काय म्हणतात की तुम्ही जावा पुण्याला, एक मुलगा तुमच्याकडे, एक मुलगा माझ्याकडे, बघू कोण जिंकतंय, कोण संस्कार चांगलं देते असं. आणि जेव्हा मग ते आई साहेबांना हे असते खंत, शिवाजी राजांसोबत त्यांनी खूप टाइम स्पेंड केलेला असतो, बट त्यांना संभाजी राजांसोबत टाइम स्पेंड करायला भेटत नाही. लास्ट त्यांनी कधी भेटले असते पुण्याला भेटलेले असतात जेव्हा शिवाजीराजे पोटात असतात, जेव्हा ते गरोदर असतात तेव्हा भेटले असतात. नंतर बँगलोरला गेले होते पण थोडा वेळच भेटतो आणि मग ते रिटर्न येतात. शेवटी त्यांचा मुलगा होता तो, सो त्यांना खूप, आणि त्यांची पण तब्येत आता वीक होत चालली होती. सो खूप त्यावेळेस म्हणजे सगळे दुखी होते, रडत होते. आणि जिजामातांचं इथं लिहिलंय की त्यांना असं आठवत होतं की त्यांचा चेहरा, की ते कसे समंजस होते, किती शांत होते, आणि त्यांच्यासोबत काइंड ऑफ दगा झाला होता ना हा. असं नाही की ते ह्याने कशा वयामुळे वारले किंवा काय, त्यांच्यासोबत दगा झाला म्हणून ते शहीद झाले. सो रागही होता आणि दुःखही होतं. सो या चॅप्टरमध्ये आपण त्यांना गमावलेलं आहे. जे शिवाजीराजांचे मोठे भाऊ आहेत संभाजी, त्यांना आपण गमावलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये हेही लिहिलंय की 2 वर्ष आधीच त्यांना न्यूज आलेली असते की जे संभाजी राजे त्यांना एक मुलगाही झालेला असतो आणि त्यांना बघायला आई साहेबांना जायचंही असतं, पण ते राहून जातं. आणि ते आता इमॅजिनच करत असतात की कसं दिसत असेल त्यांचा मुलगा आणि काय. सो ह्या सगळ्या न्यूजमुळे त्यांची तब्येत थोडी खराब होऊन जाते आई साहेबांची. आणि शिवाजी राजांना आता खूप काळजी वाटायला लागते की आई साहेबांना काय व्हायला नको, बिकॉज वी ऑल नो आई साहेबांचा आणि शिवाजी राजांचा बॉन्ड. सो शिवाजी महाराज इन्स्पेक्ट करत असतात पुरंदर गडाचं आत्ताही काम चाललेलं असतं, तिथं नेताजी पालकर हे सगळे असतात. आणि तिथं ना आता तोफ वगैरे लावलेलं असतं, जे पण आता म्हणजे हे लोक भेटायला वगैरे जात नाही तिकडे, पॉसिबल नाहीये. बिकॉज जर शिवाजी महाराज पुण्यामधनं पुरंदरमधनं हल्ले तर त्यांच्या जीवाला धोका आहे, आणि तुम्ही आदिलशाहच्या टेरिटोरीमध्ये जाताय, सो एक धोका होता. सो ऑफकोर्स ते पॉसिबल नव्हतं त्यांना. आणि त्या टायमिंगला ट्रॅव्हल करणं म्हणजे घोड्याने जाणं, सो इझी नव्हतं. आणि जबाबदारी होती आता राजांवरती. राजे एकटे नव्हते, त्यांना मुलगी होती, जावई होता, आई साहेबांची तब्येत बिघडली तर त्यांना तो प्रवास होणार, खूप सारे फॅक्टर्स होते. सो त्यांना तिथं नाही जाता आलं. सो आता पुरंदरची बांधणी चालू आहे आणि शिवाजी महाराज हे इन्स्पेक्ट करत असतात. तिथं नेताजी पालकर, जेवा महल हे सगळे असतात. आणि तिथं तोफ आता लावलेली आहे. जे तोफ त्यावेळेस सांभाळायचे त्यांचं नाव होतं अंबाजी मोरे. अंबाजी मोरे आणि त्यांचे 2 भावंड. तर शिवाजीराजे म्हणतात की तोफ अशी लागायला पाहिजे की तोफ पडताच छिद्रे उडायला पाहिजे समोरच्या एनिमीचे. तर ते म्हणतात की हो आम्ही नक्की करू. आणि तेव्हाच मग तिथं फिरंगोजीराव येतात. आणि मग हळूहळू सगळ्यांना कळतं की सगळ्यांना आज जमावलंय राजांनी इथे. सो तिथे कोण कोण जमा होतं मी तुम्हाला सांगते. तानाजी, येसाजी, फिरंगोजीराव, रघुनाथ बल्लाळ, आत्रे, दादाजी रांजेकर, सोनोपंत, दाबीर, निळकंठ, हे सगळे जे इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व होते राजांच्या आयुष्यातले, ह्या सगळ्यांना राजांनी आज पुरंदरवर जमवलं. सो सगळ्यांना असं वाटतं की आता काही ना काहीतरी होणार
आहे, बिकॉज अफजल खानने जे केलं त्याच्यावरती राजे शांत तर बसणार नाहीयेत. आणि सगळ्यांना कळते की काही ना काहीतरी होणार आहेत, तर ते सगळे असे बसलेले असतात. आणि त्यांचं इथं तेच चाललंय की स्वतः इथं 2 आहेत आपले एनिमी, आदिलशहा आणि मुघल. मुघल हे औरंगजेब, शहाजहानचा मुलगा औरंगजेब वगैरे हे सगळे दिल्लीमधले. आदिलशाह, अफजल खान हे सगळे इकडचे खालचे बिजापूर वगैरे वाले. आदिलशाह वीक आहे, दॅट इज डन. सो अफजल खान तिथे त्याचा टाइम घालवतोय. शहाजहानही इल आहे आग्रामध्ये. मग औरंगजेब त्याच्या वडिलांचं ते तिथं गादीसाठी भांडणं चालले होते ना त्यांची त्या टायमिंगला, सो तो तिथं बिझी. तर राजे म्हणतात हे दोन्ही आता वीक आहेत, सो दिस इज द राईट टाइम टू अटॅक. आता वेळ बरोबर आहे, दोघं वीक आहेत. त्यांचे जे मेन आहेत शहाजहान आणि आदिलशहाचा जो आदिलशहाच मेन ते वीक आहेत. हा म्हणजे तेच, पण हे लाईक ड्युरिंग दॅटच आहे. वारला म्हणजे तो तेव्हा वीक होता, बेड रिडन झालाय तो कम्प्लिटली, तो हलू नाही शकत. त्यामुळे अफजल खान तिथे गेलेला असतो ना कनकगिरीच्या इथे. सो तिथं शहाजहान वीक आहे, इथं बिजापूरचा आदिलशाह वीक आहे. आणि त्यांचे जे बाकीचे लोक आहेत ते त्यांना सांभाळायला तिथे, कारण त्यांना गादी हवी आहे. त्यांचं पॉलिटिक्स चाललंय. ते आतनं वीक आहेत. नाव इज द राईट टाइम की आपण त्यांना अटॅक करू शकतो. इंटरनली जेव्हा तुम्ही वीक असता तेव्हा बाहेरून तुम्हाला कोणी अटॅक केलं की तुम्ही लगेच तुटता. सो राजांच्या डोक्यात हे होतं. त्यानंतर मग मीटिंग चालू असतानाच एक बाहेरचा एक शिपाई असतो, तो येतो आणि म्हणतो की एक संन्यासी आलेत, निरंजन. राजे लगेच उठून जातात, बिकॉज वी नो. आणि ते जातात, निरंजन ह्यांना भेटतात आणि त्यांना ते पदयात्रा करणार असतात. आणि ते त्यांना इथे लिहिले की ते त्यांना 500 सोन्याचे सिक्के असं काहीतरी देतात पण. आणि असं सोनं पण वगैरे असे म्हणतात की एवढे ते म्हणतात की हे आपले संन्यासी आहेत, त्यांना ते लागते, मी देणार असं. आणि जेव्हा ते एकदम असे उठून जातात, हे सगळे जे बसलेले असतात, फिरंगोजीराव, येसाजी, रघुनाथ बल्लाळ, हे असं थोडे हे होतात की काय झालं. मग तेव्हा तानाजी म्हणतात की शिवाजी राजांच्या मनात संन्यासी आणि साधू ह्यांच्यासाठी खूप रिस्पेक्ट आहे, त्याच्यामुळे ते कधीही यांच्या दारात आले तरी राजे स्वतःहून उठून लगेच त्यांच्याकडे जातात. राजे तिथनं येतात रिटर्न आणि डायरेक्ट मीटिंग चालू करतात, ऍज इफ नथिंग हॅपन्ड, काय झालंच नाही. ते पण तितकंच इम्पॉर्टंट होतं असं. अँड अगेन कन्व्हर्सेशन इथूनच स्टार्ट होतं की नाव इज द राईट टाइम, आत्ताची वेळ बरोबर आहे. हे सगळे त्यांच्या इंटरनल पॉलिटिक्समध्ये बिझी आहे, आपण त्यांना अटॅक करायला हवं. आणि सगळे खुश होतात आणि सगळ्यांना कळतं की आता एक बिग मूव्ह, खूप काहीतरी मोठा स्टेप राजे घेणार आहेत, ते त्यांचं मन बनवतात. सो मग आता आत्रे म्हणतात की राजे, तुमची जी विश ती आमची कमांड, तुम्ही जे म्हणणार तो आमच्यासाठी आदेश आहे, तुम्ही सांगा काय करायचंय. तर आत्रे हे पहिले दाभोळ इथे गेलेले असतात. तर राजे म्हणतात दाभोळमध्ये मुस्तफाबाद पोर्ट, म्हणजे शिप्स वगैरे असतात ना, पोर्ट, बरोबर, तो तुम्हाला कब्जा करायचा आहे. आत्रेंना हे सांगतात. जे सोनोपंत असतात त्यांना म्हणतात की तुम्ही फक्त अहमदनगरला जाऊन थांबा. फिरंगोजीरावला म्हणतात की चाकणला घेराव वाढवा, जे शिपाई आहेत, सोल्जर्स आहेत आपले, ते वाढवा. येसाजी, नेताजी, तानाजी ह्यांना सगळ्यांना सांगतात की घोडेसवार आणि सोल्जर्स रेडी ठेवा. सो हा प्लॅन त्यांनी बनवलेला आहे आता. त्यानंतर मग फिरंगोजीराव म्हणतात की ठीक आहे, मी लगेच निघतो चाकणला. राजे म्हणतात की नाही, थोडा वेळ थांबा, तुम्ही आता आलाय. कारण आता घरच्या सारखंच असतं ना की तुम्ही थांबा. तर ते म्हणतात की नाही, जास्त वेळ गडाला आपण एकटं नाही सोडू शकत, बिकॉज चाकण हा खूप स्ट्रॉंग फोर्ट होता. ते म्हणतात जातात. तर मग राजे म्हणतात की एक काम करा, सखूबाई आणि महाडजी हे तुमची जबाबदारी, त्यांना चाकणला घेऊन जावा आणि चाकणला त्यांना सेफ ठेवा. सो राजे सगळ्या फॅमिलीला एकत्र पुरंदरवर नव्हते ठेवत, त्यांनी असं वेगवेगळं, बिकॉज अटॅक जर झालाच तर सगळ्यांना हार्म नको. सो ते सखूबाई आणि महाडजीला फिरंगोजीराव यांच्यासोबत चाकणला पुढे पाठवून देतात. आणि मग तिथं त्यांचं थोडं इमोशनल डिपार्चर आहे, बिकॉज सखूबाई लाडाची आहे, शेवटी राजांची पहिली मुलगी, आणि मुलगी आणि वडिलांचं ते बॉन्ड. तर राजे थोडे तेव्हा इमोशनल होतात, त्यांना मिठी वगैरे मारतात आणि त्यांना मग ते पाठवतात चाकणला. सो आता इथं सांगितलं की जो औरंगजेब आहे, औरंगजेब म्हणजे मुघल, तो बिरधार या एरियामध्ये आहे. जुन्नर आणि अहमदनगर काढून घेतलं होतं आपल्याकडनं. ठीक आहे, आपल्याकडे होतं, राजेचं त्यांचा जन्म झाला होता, त्यांची जहागीर वगैरे होती, पण ती काढून घेतली होती. जेव्हा शहाजी महाराजांना अटक केली होती तेव्हा कोंढाणा गेला होता, जुन्नर आणि अहमदनगरही गेलो होतं. सो औरंगजेब हा बिरदार एरियामध्ये आहे. आत्रे हे मुस्तफाबाद पोर्टला आरामात कॅप्चर करून टाकतात. सोनोपंत हे अहमदनगरला जाऊन थांबतात.
सगळ्यांनी त्यांची त्यांची पोझिशन आता घेऊन ठेवलेली आहे. राजे चाकणला जातात आणि तिथनं सगळे ट्रूप्स गोळा करतात, नेताजी येसजी यांना सगळ्यांना भेटतात, ट्रूप्स गोळा करतात आणि चाकणवरनं जो जुन्नरचं मार्केट आहे ते तिथनं इझी होतं अटॅक करायला आणि विजिबल होतं. आणि जुन्नर मेन होतं, म्हणजे जुन्नर आणि अहमदनगर आता ह्यांना घ्यायचं होतं. आणि बिकॉज कुणी इमॅजिनही केलं नव्हतं की जुन्नरला कोणी अटॅक करू शकतं, राजे त्यांच्या घोडेसवार यांच्यासोबत जातात आणि व्हेरी इझिली त्यांना जुन्नर कॅप्चर करता येतं. जुन्नरमधनं जेवढं त्यांना सोनं भेटतं, पैसे भेटतात, ट्रेजर भेटतं ते खूप जास्त होतं. आणि तिथनं आता तिथनं मग ते लगेच निघतात 1 आठवड्याने अहमदनगरला. अहमदनगर इज मेन, काय म्हणू शकतो, मेन जागा आहे मुघलांची. जर तिथं ह्यांनी कब्जा घेतला म्हणजे इट वॉज लाईक अ स्लॅप ऑन मुघल्स, की त्यांचा मेन जागा घेतली. त्याच्यामुळे अहमदनगरला हे खूप जास्त होतं, सिक्युरिटी खूप जास्त होती. पण तिथेही ते घुसतात आणि तिथं नासिर खान हा असतो डिफेंड करायला. मी नाव कन्फर्म करते एकदा. नासिर खान असतो तिथे डिफेंड करायला. युद्ध होतं पण मराठा हे जिंकतात. अहमदनगरच्या ह्याच्यात पण. सो जुन्नर आपल्याला पुन्हा भेटलं, अहमदनगर आपल्याला पुन्हा भेटलेलं आहे. आणि आता हे ऐकल्यावरती औरंगजेब खूप रागात. आणि औरंगजेबचा राग हा सगळ्यांना माहिती आणि राजांनाही माहिती की हा माणूस रागात काहीही करू शकतो. सो राजे हे फुल डिफेन्स मोडमध्ये होते. पण त्यावेळेस कसं असायचं, कोणी काय कॅप्चर केलं ना की हे असे राजे एकामेकांना पत्र लिहायचे. सो जसं आधी ह्यांच्याकडनं जसं काढून घेतलं होतं, तर राजांनी फक्त असं पत्र लिहिलं की ही इज व्हेरी रिग्रेटफुल, की त्यांना दुःख, म्हणजे ते त्यांना असं खंत आहे की त्यांनी ते कॅप्चर केलं. बट त्याच्यामध्ये कुठं असं लिहिलेलं नव्हतं की मी ते रिटर्न करणार आहे. शब्दांचा खेळ. आणि औरंगजेबला असं झालं होतं त्या टायमिंगला, बिकॉज शहाजहान आता ऑलमोस्ट मरणार होता आणि त्यांची गादीसाठी खूप भांडण होती त्यांच्या भावंडांमध्ये आणि ह्याच्यामध्ये. त्याला माहिती होतं की जर तो इथेच राहायला जास्त वेळ किंवा त्यांनी इथे लक्ष घातलं तर मेन जी गादी आग्राची ती निघून जाणार. औरंगजेबने पत्राला रिप्लायच नाही केला, असं दाखवलं की त्याने फगिव्ह केलं महाराजांना आणि तो निघून जातो. सो जुन्नर आणि अहमदनगर हे आपल्याला पुन्हा भेटून जातं. आणि ह्याच्यामध्ये लिहिले की कोंढाणाही पुन्हा कॅप्चर होतो. कसा होतो ते त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं नाहीये, पण कोंढाणाही पुन्हा आपण कॅप्चर केलं. सो जे गेलेलं होतं जेव्हा शहाजी महाराजांना अटक केली होती आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला जे द्यावं लागलं ते सगळं कॅप्चर केलं होतं. आणि जुन्नर हे राजांचं खूप प्रिय होतं कारण ते शेवटी त्यांचं जन्मस्थान होतं. सो ते तर त्यांना हवंच होतं. सो कोंढाणा भेटला, जुन्नरही भेटला आणि अहमदनगर जे मेन होतं मुघलांचा पोस्ट तोही आपल्याला आता भेटलेला आहे. टेरिटरी वाढत गेली म्हणजे आपली परत. सो टेरिटरी तर आता वाढत चालली होती, कारण आपण जर पाहिलं तर महाबळेश्वरचे गड घेतले ज्याच्यावरनं आपल्याला सी दिसतेय, कोकणचा रस्ता दिसतोय. सो जेव्हा राजे मग पुरंदरला जातात परत रिटर्न, हे सगळं झाल्यावर जेव्हा राजे रिटर्न जातात, सेलिब्रेट करायला एवढं सगळं आहे, पण अजून एक खूप मोठी बातमी असते. सो जसे राजे येतात तसे तोफ वगैरे उडवले जातात. राजांना कळतं की काहीतरी खूप मोठी सेलिब्रेशन आहे. जेव्हा ते जातात तेव्हा त्यांना कळतं की सईबाई ह्यांना मुलगा झालेला आहे, संभाजी महाराज. सो सईबाई ह्यांना मुलगा झालेला आहे. आणि ते मग आई साहेबांना बोलवतात की तुम्ही सांगा ह्यांचं नाव काय ठेवायचंय. बट बिकॉज रिसेंटली आपण संभाजी जे राजे आहेत, शिवाजी राजेंचे मोठे भाऊ, ह्यांना गमावलेलं असतं. आई साहेब त्या मुलाकडे बघते आणि म्हणते की ह्याचं नाव असणार संभाजी. आणि असं करून संभाजी महाराजांचा जन्म होतो. आणि सेलिब्रेशन छान असतं. जरा खुशी के आसू. सो संभाजी महाराजांचा जन्म हा खूप मोठ्याने सेलिब्रेशन होतं, कारण पहिला मुलगा असतो आणि ते आहे ना की मुलगाच गादीला पुढे नेतो. सो शिवाजी महाराजांच्या गादीला वंशाचा दिवा असं काइंड ऑफ असतं ना, वंश पुढे नेणारा. सो संभाजी महाराज हे पहिले होते त्यांचे पुत्र. त्याच्यामुळे खूप सगळीकडं सेलिब्रेशन चाललेलं होतं आणि सगळे खुश होते. आणि आईसाहेबांनी नाव, ह्याच्यामुळे त्यांचं नाव संभाजी पडलं, कारण जे शिवाजी राजांचे मोठे भाऊ होते त्यांचं नाव संभाजी होतं. सो त्या नावामुळे संभाजी नाव हे असं अस्तित्वात आलं. सो ह्याच्यामध्ये लिहिले की संभाजी महाराज हे मोठे होत चालले होते, शिवाजी राजेही त्यांच्या अवतीभोवती होते. आणि ते सगळं होत असताना आत्रे ह्यांनी दंडा राजपुरी हे कॅप्चर केलं आणि आता ते जंजिराला चालले आहेत ते सगळं कॅप्चर करायला. सो शिवाजी महाराजांची लोक जे होते दे वर टेकिंग केअर आणि ते सगळं कॅप्चर वगैरे करत होते.
आणि इथं राजांच्या वैयक्तिक जीवनामध्येही चांगलं सगळं चाललेलं होतं. सो मोरोपंत जे आहेत हे यांच्याकडे जबाबदारी असायची गड किल्ले सो गड किल्ला जिंकल्यानंतर जसं मी म्हटलं की तसं नाही, त्याची मग बांधणी व्हायची, त्याला अजून स्ट्रॉंग करायचे. जसं मी आधी सांगितलं की गड जिंकला म्हणजे झालं नाही, तर तरी पुन्हा बांधणी करावी लागायची, त्याला स्ट्रॉंग बनवावं लागायचं, तर त्याला पैसे लागायचे. आपण जिंकत होतो जुन्नर, अहमदनगर हे सगळे, तिथनं ट्रेजर यायचा, पैसा यायचा, पण तो पैसा ह्याच्यामध्ये जायचा. तर राजे मोरोपंत यांना म्हणले की पैसा येतोय पण तो जातोय, तुम्हाला कळत नाही काय होतंय, पण आता आपल्याकडे इतके पैसे नाहीयेत गड बांधण्यासाठीच आपल्याला थांबावं लागेल. आणि तेवढ्यात एक आतमध्ये शिपाई येतो आणि म्हणतो की हे आले, रामशरण आलेत. रामशरण एक संन्यासी असतात, हे सगळे भिवंडी कल्याण त्या एरियामध्ये फिरत असतात. आता काही संन्यासी आणि फकीर हे राजांसाठी स्पाईज म्हणून पण काम करतात. स्पाईज म्हणजे त्यांची खबरी म्हणूनही त्यांच्यासाठी काम करायचे. सो रामशरण वॉज वन ऑफ द खबरी, जे कल्याण भिवंडी एरियामधले. आणि तो एक अशी बातमी घेऊन येतो आणि राजांना ते तो संन्यासी राजांना सांगतो अशी अशी बातमी आहे. राजे खुश होऊन आत येतात आणि म्हणतात मोरोपंत ह्यांना करा तुम्ही बांधणी चालू. सो जर तुम्ही बघितलं असं लास्ट टाइम पण बघ, तुला आठवतं का काहीतरी झालं होतं, तानाजी मग मालुसरे आले होते की खजिना भेटलाय. सो नेहमी असं होतं की एक टाइम येतो राजांना कुठं ना कुठं देवाचा नक्कीच पाठिंबा होता, कारण जेव्हा त्यांना असं एक सिच्युएशन यायची की रोड ब्लॉक, कुठून ना कुठून रस्ता दरवाजा असा उघडायचा त्यांच्यासाठी. लास्ट टाइम हे झालं आणि या टायमिंगलाही झालं. जसं ते म्हणतात मोरोपंत यांना की बांधणी थांबवा, तेवढ्यात रामशरण येतात एक न्यूज घेऊन आणि ते लगेच आतील मोरोपंत यांना म्हणतात की चालू करा बांधणी, काही प्रॉब्लेम नाही. आणि मोरोपंत खुश होऊन जातात बांधणी करायला. सो मग राजे आईसाहेबांकडे जातात ती न्यूज सांगायला, जी रामशरण यांनी आणलेली असते, की कल्याणवरनं आदिलशाही दरबारचा जो खजिना आहे तो आता हलवत आहेत आणि तो त्यांच्याकडे मागवत आहे. सो कल्याणमधनं तो खजिना निघून जाणार आहे आदिलशाही दरबारकडे. सो त्याच्यामध्ये वी हॅव अ टाइम की आपण तो अटॅक करून तो खजिना हडकू शकतो. सो आता प्लॅन बनवायचा असतो. आता हे ते लगेच नेक्स्ट डे निघतात, कारण खजिना हा खूप मोठा असणार असतो हे त्यांना माहितीये. सो ह्याच्यामध्ये लिहिले की जो सुभेदार अहमद आहे आणि त्याचा मुलगा मुल्ला यहा, हे 2 जण असतात आणि मुल्ला यहा हे जी बायको असते. सो सुभेदार अहमद हे 3 जण चाललेले असतात हा खजिना घेऊन आणि त्याला प्रोटेक्ट करत. आता हे चालले आहे जंगलातनं आणि आपले लोक बिकॉज त्यांची स्ट्रॅटेजी वगैरे इतकी सुंदर होती, ते असे बघत होते. ते जे सुभेदार अहमद, मुल्ला यहा आणि त्यांची वाईफ ती पालखीमध्ये बसलेली असते आणि त्यांचे खूप सारे लोक असतात. चढ असतो, उतार असतो, सो थोडं अवघड होत होती, स्पीड कमी होती ती. त्यांना असं वाटतं कोणी त्यांना बघत नाही, पण झाडांमध्ये अख्खे आपले मराठा ट्रूप्स असतात जे बघत असतात, आपले मावळे असतात, ते कुठल्याही टायमिंगला अटॅक करायला रेडी असतात. अचानक ऐकू येतं हर हर महादेव. हर हर महादेव म्हटलं की समजून घ्यायचे मावळे आता कुठूनही येऊन तुम्हाला अटॅक करू शकतात. आणि बट ऑब्वियस बिकॉज राजांना जॉग्रफी वगैरे खूप स्ट्रॉंग होती, त्यांना सगळ्यांना आपले ना डोक्याने खेळायचे, फक्त लढाईमध्ये हुशार नाही, डोक्यामध्ये आपले सगळे हुशार होते, त्यांना स्ट्रॅटेजी बांधता येत होती. सो इट वॉज व्हेरी ऑब्वियस की त्यांना ते कॅप्चर करता आलं. सो आबाजी ह्याच्यामध्ये आहेत ज्यांनी हा अटॅक लीड केला होता, ज्यांनी हे मोहीम रचली आणि पूर्णपणे पार पाडली. कल्याण बेसिकली कल्याण आता हे कॅप्चर झालं. कल्याण जे आहे ते आपल्याकडे आलेलं आहे, कल्याण भिवंडी हे आपल्याकडे आलेलं आहे. कल्याण तेव्हापासून नाव होतं कल्याणचं, बापरे. भिवंडी पण आहे. सो त्यांनी आबाजी ह्यांनी लीड केलेलं आणि ते जिंकतात आणि त्यांना कॅप्चर करतात त्या दोघांना आणि त्यांच्या सुनेला. आणि राजे येतात आणि राजांचा स्वागत खूप असं एकदम रॉयल सारखा होतो. तर राजे पण म्हणतात की आबाजी तुम्ही मला ह्याची सवय लावू नका, मला नाही तर सवय लागेल असं रॉयल वागायची. म्हणतात नाही आता एवढं आहे तर तुमच्यासाठी करणार असं असतं. आणि मग बसलेले असतात सगळे दरबारात की आता किती काय भेटलंय काय नाही भेटलंय. आणि सगळे कल्याणचे जे लोक असतात लोकल, ते पण येऊन बघतात की आता आपल्यासोबत काय होणार काय नाही होणार. बट राजे तर चांगलेच असतात ना आपले, राजे कोणासोबत काय वाईट करत नाही. सगळे दरबारमध्ये बसलेले असतात आणि राजे म्हणतात की आपले किती लोक आपण गमावले आबाजी. आबाजी म्हणतात 15 लोक. राजे म्हणतात असं का शक्य नाही की एकही मोहीम आपण रचली आणि लोक मरत नाही, पण ठीक आहे जे जगदंबाची इच्छा आहे आपण त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही.
सो ते पैसे देतात, ज्यांची फॅमिली अफेक्ट झालेली असते त्यांना ते पैसे देतात, ज्या लोकांना त्रास होत असतो ते सगळं. म्हणजे ते आता त्यांनी लीड घेतली, चार्ज घेतला. आबाजी ह्यांना ते सुभेदार बनवतात कल्याणचे, बिकॉज त्यांनी लीड केलेलं असती ही मोहीम वगैरे. ते जे दोघं असतात सुभेदार अहमद आणि त्याचा मुलगा मुल्ला याहा, त्याला कॅप्चर करतात. आणि प्रश्न राहतो आता त्यांच्या सुनेचा. तर बिकॉज मुघल काय करायचे ना, त्यांनी आपलं कधी कॅप्चर केलं किंवा काय केलं हे राजपूतांना पण माहिती आणि आपल्या लोकांनाही माहिती की त्यांनी जर आपल्याला अटॅक केलं आणि आपली कुठली राणी किंवा काय झालं, जसं पद्मिनीचं पण ह्याच्यामध्ये सांगितलंय. त्याच्यामुळे जेव्हा राजे ट्रिगर झाले होते, आठवतं लहान. सो सगळ्यांना असं वाटायचं की एखाद्या राजाने एखादी जहागीर किंवा जागा कॅप्चर केली आणि तिथं जर राणी किंवा कोण त्यांच्या हाती लागलं तर हे काय करायचे मुघल लोक, त्यांना हारेम मध्ये ठेवायचे किंवा त्यांना त्यांची बायको बनवून टाकायचे. हारेम लिहिले HAREM, हारेम मध्ये टाकायचे किंवा त्यांना त्यांची बायको बनवून टाकायचे. तर त्यांना वाटलं आता इथे पण तेच होणार आहे का, त्यांनाही वाटलं. आणि आबाजी म्हणले की काय करायचंय आता. आबाजींना माहिती की राजांच्या मनात असं काय नाही, पण त्यांचं असं होतं की इथं आपण हिला असं दरबारामध्ये नाचण्यासाठी किंवा गाण्यासाठी आपण ठेवू शकतो, हीच हिच्यासाठी खूप मोठी कृपा असेल. जर आपण तिला ही जरी जागा दिली तरी हिच्यासाठी ही खूप मोठी हे असेल. राजे थोडे शांत होतात. राजे म्हणतात की जे पद्मिनीसोबत झालं, राणी पद्मिनीसोबत किंवा जे आपल्या बायकांसोबत झालं ते तर मी डेफिनेटली दुसऱ्या बायकांसोबत कधीच करणार नाही. आणि ती जी मुलगी असते ना, ती जी डॉटर इन लॉ म्हणजे सून असते ना, ती खूप सुंदर असते दिसायला, खूप सुंदर असते. सो काय होतं, तिला आबाजी दरबारात आणतात, तिने घुंगट घेतलेला असतो. राजे जातात आणि घुंगट काढायला सांगतात. जसं ती घुंगट काढते, दरबारामध्ये सगळे असे चकित होतात, ती इतकी सुंदर असते. आणि राजेही असं हे होतं की वा, म्हणजे खरंच खूप सुंदर आहे ही स्त्री. आय थिंक माझ्या वडिलांनी एक डायलॉग सांगितलाय, तू सांगत ना, मग मी त्याच्यानंतर सांगतो. तर आबाजी म्हणतात की आपण हिला जरी नाचण्याचं जरी स्थान दिलं तरी तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती रडत असते बिचारी, बिकॉज तिला असं होतं की आता माझ्यासोबत काय होणार आहे. बिकॉज सगळ्यांनी ऐकलेलं असतं की जेव्हा एक राणी किंवा मुलगी कॅप्चर होती यासोबत किती काय होऊ शकतं. राजा म्हणतात की आबाजी तुम्ही बरोबर बोलला, ही खूप सुंदर आहे, पण तुम्हाला माहिती जेव्हा मी हिच्याकडे बघितलं मला काय वाटलं, आम्ही इतके सुंदर आमची आई जर इतकी सुंदर असते तर आम्ही किती सुंदर असतो. हेच असतं. हे माझ्या वडिलांनी मला लहानपणी सांगितलेलं एक स्टोरी सांगत होते, त्याच्यामध्ये हे होतं. काय होतं की राजा हा डायलॉग मारतात की जर काय आमच्या आई इतक्या सुंदर असल्या असतं तर आम्ही किती सुंदर असलो असतं. तेच राजा म्हणतात की आमच्या आईसाहेब इतके सुंदर असतात तर आम्ही इतके सुंदर असलो असतो. आणि मला प्रत्येक स्त्रीमध्ये आई दिसते आणि ह्यांना बघूनही मला माझ्या आईसाहेबांची आठवण येते. सो ह्यांना रिस्पेक्टनेच आपण ट्रीट करायला पाहिजे. आणि हे बघून ते जे दोघं असतात, सुभेदार आणि मुल्ला याहा, ते चकित होतात की आमच्या स्त्रीला काही यांनी अडचण नाही दिली किंवा त्रास नाही दिला, उलट रिस्पेक्ट द्या असं बोलतात. आणि हे ऐकून ती स्त्री खूप रडायला लागते, ग्रेटफुल असं. काय होतं मग त्या स्त्रीसोबत? काय नाही, तिला पण त्यांच्यासोबत रिटर्न पाठवून देतात, त्या दोघांसोबत रिटर्न पाठवून देतात आदिलशहाकडे. आदिलशहा त्यांच्या इथं. त्यांना फक्त खजिना हवा असतो, त्यांना त्या लोकांशी काही घेणं देणं नव्हतं. आम्हाला खजिना भेटला, तुम्ही तुमचं जावा, त्यांना तिथं पाठवून दिलं. जेव्हा राजे पुन्हा जातात पुरंदरला, तेव्हा आईसाहेब त्यांचं वेलकम करतात आणि आईसाहेब म्हणतात की आज तुम्ही खरे राजा आहात, ऐकलं मी तुम्ही काय केलं. आणि एका स्त्रीचा सन्मान करणं. आणि आपण जर पाहायला गेलं ना, स्वराज्याचं बेसिकच ह्याच्यावरती तयार झालं होतं, जे गरिबांवरती अन्याय होत होते आणि जे स्त्रियांवरती अन्याय होत होते. हे दोन गोष्टींनी राजांना ट्रिगर केलं की आपलं स्वतःचं स्वराज्य हवं. राजांच्या मनात स्त्रीबद्दल खूप रिस्पेक्ट होता आणि आईसाहेबांनीही त्यांना तसंच वाढवलं होतं. त्यामुळे जेव्हा हा इन्सिडेंट होतो, आईसाहेब म्हणतात की आज तुम्ही खरे राजे म्हणून रिटर्न आलेले आहात, असं तसं. आणि मग सईबाई पण असतात तिथे, सईबाई भेटतात त्यांना आणि मग ते राजांना म्हणतात खरंच इतके सुंदर होती का होती स्त्री, मी ऐकलं की सगळे म्हणत होते ती खूप सुंदर आहे आणि तुम्ही पण असं बोललात, खरंच सुंदर होती का ती असं. तर राजा म्हणतात, याच्यामध्ये इंग्लिशमध्ये डायलॉग आहे, ब्युटी लाईज इन दी आईज ऑफ बिहोल्डर. म्हणजे सौंदर्य हे एकाचा बघणाऱ्याच्या नजरेत असतं, एखाद्याच्या तोंडावर नसतं तर जो बघतो त्याच्या नजरेत असतं, हे राजे त्यांना म्हणतात. आणि राजे म्हणतात माझ्यासाठी सर्वात सुंदर स्त्री हे तुम्हीच आहात सईबाई. आणि
त्यांचा असं म्हणजे तो मोमेंट दाखवला. जसं मी म्हणले की अलायन्स खूप लोकांसोबत झाले, पण राजांचं हे खरं प्रेम आणि बॉन्ड हा सईबाई ह्यांच्यासोबतच खूप जास्त होता. आणि असं करून आपण आता हा एपिसोड संपवणार आहोत. मला तर इंटरेस्ट येत होता असं किती काय काय झालं. आपल्याला कल्याणचा खजिना भेटला, आपल्याला जुन्नर अहमदनगर भेटलं, कोंढाणा भेटला, संभाजी राजांचं जन्म झाला, आणि थोड्या बॅड न्यूजही आल्या, पण थोडं गुड न्यूजही आल्या, आणि किती काय काय झालं. भरपूर म्हणजे खूप काय काय झालं की एवढं आपण त्याच्यात, मी तर एवढं असं घुसून गेलं त्याच्यात की मला वाटलं आताशी एवढंच झालं. असं काय बोलतो. नाही खरं आहे, पण छान आहे, वाटलं छान वाटलं. सो असा होता हा चॅप्टर. इट वॉज अ मिक्स ऑफ इमोशन्स. रडायलाही आलं आणि खुशीही झाली. आणि आता आपल्या संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. बघू आता संभाजी महाराज आणि शिवाजी राजे यांचा बॉन्ड कसा निर्माण होतोय, कसा ग्रो होतोय. सो आय थिंक दॅट इज इट फॉर एपिसोड 5. येस. अजून तुला काय बोलायचं आजच्या एपिसोड? नाही, मला तेच म्हणजे इमोशनल तर होता की म्हणजे जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा तर एकदम म्हणजे असं हेच झालं एकदम. कारण आपण आत्ताच तो मूवी येऊन गेलाय वगैरे, आता असं टच फिलिंग होतच एकदम आतमधनं, आहे ना. आणि अजून पुढे खूप असं काय काय इंटरेस्टिंग असणार आहे असं वाटतं. तसे तर एवढूच झालं, अजून काय काय असणार आहे. पण आपलं स्वराज्य आता वाढलेलं आहे. आपल्याला आता इथनं अरेबियन सी दिसतीये, कोंकणचा रस्ता दिसतोय, सुबे वगैरे, म्हणजे असं वाढत 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 चाललेलो आहोत आपण. सो इट्स गुड. कल्याण, भिवंडी हे जे मुघलांमध्ये होतं, मुघलांकडे अहमदनगर होतं, जे मेन पोस्ट होते, बिकॉज आता ते बिझी झालेत आग्रामध्ये, आणि आदिलशाह तर ऑलमोस्ट हे झाले. पण आता अफजल खान तर आहे, तर बघू आता काय होतंय. पण आय थिंक दिस वॉज इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला आवडलेलं असेल. आणि आमचं जे पॉडकास्ट आहे ते युट्यूब म्युझिक वरतीही अवेलेबल आहे. युट्यूब म्युझिक वरती पण जर तुम्हाला व्हिडिओ एका जागी बसणं अवघड असेल तर तुम्ही युट्यूब म्युझिक वरतीही एअरफोन्स टाकून ऐकू शकता काम करता करता. सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. येस. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव.